साकर गायकवाड पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष। तर आमचे पिराप्पा श्रीपती होनकवडे राहणार चप्पळगाव हे गेल्या 15-16 वर्षापासून ही सिव्हिल हॉस्पिटलच्या पंप हाऊसवरती ते नित्यनेमाने ड्युटी करत होते। गेल्या 15-16 वर्षापासून ते या ठिकाणी नित्यनेमाने ड्युटी करत असताना नाईट शिफ्टच्या वेळेस त्यांना अचानकपणे अटॅक आला गेला आणि त्यांनी त्या ठिकाणी मृत्यू पावले। अशा पद्धतीची परिस्थिती असताना कोर्टाचा 2024ला निर्णय झालेला आहे की जे लोक 15-16 वर्षापासून या ठिकाणी ड्युट्या बजावलेल्या आहेत त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळाला पाहिजे। अशा पद्धतीचा कोर्टाचा ऑर्डर 2024चा असला असताना इथली जी शासन यंत्रणा आहे ती शासन यंत्रणा बेगुमानपणे दुर्लक्ष करून आपल्या कामामध्ये चुकारपणा करून कसूरता करून त्याकडे अक्षम दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा निर्णय ज्यावेळी झाला असता त्यावेळी जर करता कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी ऑर्डर केले असते तर कदाचित ते सुखी आणि समृद्धी झाले असते आणि संसार त्यांचा सुखी झाला असता। परंतु हलगर्जीपणा करणारे या डीनला आणखीन येथील संपूर्ण सिव्हिलच्या जे यंत्रणेला मी सांगू इच्छितो, खबरदार आहे जर तुम्ही याची दखल घेऊन तात्काळ या आमच्या पिराप्पा श्रीपती होनकवडेला जर तुम्ही यांना अनुकंपाखाली परमनंट नाही जर केलं गेलं तर पीपल्स रिपब्लिकनचा पार्टीचा जो लढा आहे तुमच्या विरोधात त्या लढ्याला सज्ज व्हा आणि त्यांना न्याय जर दिला नसला तर आम्ही प्रचंड अशा पद्धतीचं आंदोलन करून इथल्या शासकीय यंत्रणेला सोडो की पळो करून सोडू। एवढंच नाही तर नाही कुणाच्या हक्काचं आहे आमच्या बापाचं बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेले जे कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणे जर अंमलबजावणी करता येत नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम यहाँ से चले जाओ अशा पद्धतीचा नारा देऊन मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवितो। होनकडे माझे वडील पिराप्पा श्रीपती होनकडे गेल्या 14-15 वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते रोजंदारी कर्मचारी म्हणून। गेल्या 6 महिन्यापूर्वीच त्यांची ऑर्डर निघालेली आहे की बाबा त्यांना परमनंट स्वरूपी काम मिळालं पाहिजे, तरी सिव्हिल रुग्णालयाने त्यांना कायमस्वरूपी करून घेतलं नाही। ऑर्डर कधी निघाली होती? हे बघा ऑर्डर आहे, कोर्टाची ऑर्डर काय ते कॉपी काय कशाची संदर्भात आहे? कशा संदर्भात तर रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून घेण्याबाबत त्यांच्या नावाची कॉपी आहे। कधी आहे ही कॉपी? डेट काय आहे? डेट 19/12/2024 ची। 24 हां। अच्छा, आपल्याकडे कधीपासून ते कामाला होते? इथं जवळपास बी ब्लॉक चालू झाल्यापासून जवळपास 15 वर्षाच्या आसपास त्यांनी सेवा दिली इथं। मग आता अचानकच आज सेवेवर असतानाच त्यांचा अचानक मृत्यू झालेला आहे। शेवटच्या श्वासापर्यंत शासनाची सेवा रुग्णालयाची सेवा करत त्यांनी श्वास सोडलेला आहे। तरी आमची मागणी एवढीच आहे की सर्व कर्मचाऱ्यांच्या मार्फत आणि कर्मचाऱ्यांना आणि त्यांचा जो परमनंट म्हणून जो मोबदला मिळाला असता तो मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। कधी झाली होती घटना आणि कशामुळे झालं? घटना आज म्हणजे काल ते रात्री त्यांच्या सेवेवर रुजू झाले होते, पण सकाळी त्यांचे जे रिलीवर होते त्यांना हे करण्यासाठी आले असता ते बेशुद्ध अवस्थेत त्यांना दिसले। त्यांनी कॉल केल्यानंतर आम्ही येऊन बघितलं ते बेशुद्ध अवस्थेत होते। नाव काय, वय काय? वडिलांचं नाव पिराप्पा श्रीपती होनकडे, कंपोस्ट चप्पळगाव, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर, वय 53 वर्ष। काय असणार आहे मागणी आता तुझी? मागणी अशी आहे की कायमस्वरूपी जर ते कोर्टाच्या ऑर्डरनुसार त्याच वेळेस जर ते कायमस्वरूपी कर्मचारी जर झाले असते तर त्यांना जो शासनाचा लाभ मिळाला असता तो पूर्णपणे लाभ मला मिळाला पाहिजे। काय कारण आहे ते आतापर्यंत परमनंट झाले नाही? अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं।